तर या ठिकाणी पदयात्रा चालू आहे आणि या ठिकाणी काही मंडळी आहेत तर आपण त्यांची बोलणार आहोत. तर कसं आहे पदयात्राबद्दल काय मत आहे तुमचं ताई? हा तो जनसागर आहे, हा लोक उत्स्फूर्त आहे. सर्वांनी आपल्या मनात कमळ रुजवलंय. आदरणीय आमचे नेते प्रशांत मालक, आदरणीय आमदार समाधानदादा अवताडे, सर्व पूर्ण राज्यभरातून देशभरातून सर्वकडे कमळ फुललेलं आहे आणि हे कमळाची फुलण्याची नांदी आज आपल्याला पण इथं दिसत आहे. उत्स्फूर्त असा प्रतिसाद या रॅलीला आहे. अच्छा काय सांगाल आता हे जी रॅली आहे त्या रॅली बद्दल काय सांगाल? कमळ इथं ठिकाणी फुललं काय? प्रतिसाद आता तुम्हाला कळल 3 तारखेला. आणि ही जी गर्दी आहे, हा एकच झलक प्रशांत मालक आणि सगळी जनता हे मालकाच्या पाठीमागे आहे, समाधान अवताडे यांच्या पाठीमागे आहे आणि भरघोस मताने निवडून येणार हे आम्हाला निश्चित खात्री आहे. असं कुठंतरी म्हणलं जातं की दलित आणि मुस्लिम भाजपला मतदान पडत आहे त्याच्या मागे, ह्याच्यावर तुमचं काय मत आहे? काय नाही जातीयचा विषय नाही, तर फक्त प्रशांत मालक इथं फक्त पॅटर्न चालतो, फर्निचर पॅटर्न चालतो. तर ह्या काय वाटतं आता पंढरपूरमध्ये कसं काय परिस्थिती आहे? पंढरपूरमध्ये गेल्या 2 आमदारकी कमळाचं सीट निवडून आलेलं आहे. तरी या लोकांनी भाजपचं नेतृत्व मान्य केलंय, विकासाचं नेतृत्व मान्य केलंय. पंढरपुरात झालेला गेल्या 25 वर्षातला विकास हा बघून सर्व जनता, सर्व युवक, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तरुण वर्ग सगळा भाजपकडे व प्रशांत मालकाकडे आकर्षित झालेला आहे. त्यामुळे प्रचंड संख्येनं आमचा नगराध्यक्ष व आमचे 36 पैकी 36 नगरसेवक निवडून येतील अशी सगळ्यांना 100% खात्री आहे. 36 पैकी 36 नगरसेवक निवडणुकीतले यांचे असं यांचं मत आहे. आणि मला सांगा की केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये भाजप सरकार आहे आणि पंढरपूर मंगळवेढाचे आमदार समाधान अवताडे आहेत. तशाच पद्धतीनं आता नगराध्यक्ष कमळाचा होतो काय? नक्कीच गल्लीपासून दिल्लीपर्यंत कमळ रुजलेलं आहे आणि यावेळेस पंढरपुरात सुद्धा कमळ रुजणार आहे. कारण सर्वसामान्य जनता असेल, कोणतेही तरुण सहकारी असतील, ज्येष्ठ असेल, यांच्या सगळ्यांच्या मनात कमळाबद्दल आदर भावना व कमळाचं महत्व काय हे त्यांना कळलेलं आहे. आणि आमचे नेते प्रशांत मालक परिचारक यांच्यावर आतोनात प्रेम करणारे कार्यकर्ते, आज ही गर्दी बघत असता तर प्रशांत मालकावर प्रेम करणारे असतील, आदरणीय मोठ्या मालकांचे निष्ठावंत कार्यकर्ते असतील, त्याचबरोबर समाधान अवताडेचे कार्यकर्ते, सर्व बहुजन समाज आमच्या बरोबर आहे. विरोधकांनी काय बोलायचं हा त्यांचा विषय, पण आज जर तुम्ही गर्दी बघता तर ही शहरातली गर्दी आहे, कुठल्या तालुक्यात आलेली नाही, कुठल्या खेड्यापाड्यात आलेली नाही. हे इलेक्शन शहराचं नगर परिषदेचं आहे. हे इलेक्शन कुठल्या जिल्हा परिषदेचं नाही, ग्रामपंचायतीचं नाही. हा शहराच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार उभा आहे. त्यासाठी ही सगळी शहरातली जनता जी एकत्र झालेली आहे आणि त्याचा निकाल तुम्हाला येत्या 3 तारखेला नक्की दिसेल. कमीत कमी 8 ते 10 हजाराच्या फरकानं आमच्या शिरसटताई निवडून येतील. त्याचबरोबर 36 नगरसेवक हे कमळ फुलवूनच येणार आहे. तर मला सांगा की असं कुठं म्हटलं जातं की एक वेगळ्या समाजाचा उमेदवार असल्यामुळे त्याला ते मतदान पडलं, असं काय होणार आहे? हा जातीवाद हा पंढरपूर शहरात कधी सुद्धा कोणी सुद्धा खपवून घेतलेला नाहीये. ब्राह्मण समाजाचा उमेदवार मोठे मालक 25 वर्ष आमदार राहिलेले, अनेक जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याचं नेतृत्व प्रशांत मालक आहेत. आणि आता आज विष्ठा उचलणाऱ्याचं गोयल समाजाचा त्यांचा उमेदवार नगरसेवक पदाला उभा आहे का तुमच्यात ताकद? सर्वसामान्य नेतृत्व तुम्ही तयार करताय का? तुम्ही आज तुमच्या घरातल्या उमेदवाराला मतदान मागताय. आज प्रशांत मालक घरातल्या उमेदवाराला 2019 सालापासून मतदान मागत नाहीत. 2021 साली समाधानदादा अवताडेंना मतदान मागितले, 2024 साली समाधानदादांना मतदान मागितले. आज 2025 साली एकही परिचारकांच्या घरातला नगरपालिकेला नगरसेवक उभा नाही, नगराध्यक्ष उभा नाही, जिल्हा परिषदेला उभा नाही, ग्रामपंचायतीला उभा नाही. परिचारकांची ताकद तुम्हाला 3 तारखेला दिसून येईल. तर अशा पद्धतीनं कुठेही परिचारकनी स्वतःसाठी कुठे लढाई लढली नाही तर इतरांसाठी लढाई लढली. परंतु मला सांगा की ही खरी कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. फक्त इथं परिचारक पॅटर्न चालतो, बाकी काय नाही. ही फक्त जातीचं वेश फिरतात, बाकीचे फक्त ओनली परिचारक पॅटर्न, ओनली कमळ. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की जे आमदारकीचे उमेदवार आहेत ते कुठे नगराध्यक्ष पदासाठी उभं राहिलं, असं काय तुमचं मत आहे काय? हो, ह्यांना फक्त निवडणूक चालू झाली की पंढरपूर शहर दिसतं, इतर वेळेला कुठे असतात नॉट रिचेबल. कशासाठी? मग ही सच्च्या कार्यकर्त्यांची, एकनिष्ठ कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. तुम्ही आता बघा बारीक तपशील बघून, 36च्या 36 नगरसेवकांपैकी फक्त 4 नगरसेवक जुने असतील, 30 नवीन चेहरे आहेत. 30 ते 28 चेहरे पूर्ण नवीन आहेत. हेच पाहिजे आम्हाला, नवीन इतिहास घडवायचा आहे कमळामार्फतून.
तर अशा पद्धतीनं नवीन उमेदवार आहेत, नवीन काहीतरी घडवायचं आहे, त्याच्यासाठी भाजपचं इथं कमळ फुटण्याची शक्यता आहे असं म्हणावं लागेल. अशा पद्धतीनं या ठिकाणी मला एक सांगा की कशा पद्धतीनं कार्यकर्त्यांना आणि कशा पद्धतीनं जनतेला सांगाल की बाबा काय करायला पाहिजे पंढरपूरच्या विकासासाठी? पंढरपूर विकासासाठी प्रशांत मालकांनी आतापर्यंत जास्तीत जास्त पाण्याच्या टाक्या बांधल्या. महाराष्ट्रात किती दुष्काळ असू द्या, अक्कलकोट असू द्या, सोलापूर असू द्या, तुळजापूर असू द्या, कुठलेही शहर घ्या, पण पंढरपुरात आजपर्यंतच्या इतिहासात किती जरी पाणी कमी झालं, जास्तीत जास्त 1 दिवसात पाणी आले. या परवाच्या उन्हाळ्यात सुद्धा पंढरपुरात रोज पाणी होतं. रोज ही पाणी पंढरपुरात पाणी पुरवठा केला जातो. पाण्याच्या टाक्या भरपूर आहेत, सगळे सुखसुविधा आहेत. आतापर्यंत उपनगर, आता 25 वर्षात उपनगर वाढले. आता उपनगरात जावा, सगळे कॉन्क्रीटचे रस्ते झालेत. विकास केला नाही म्हणताय तुम्ही, हे का आपोआप झालं, ऑटोमॅटिक झालं? तुम्ही कुठलं मंजूर करून आणलं? तुम्ही एक लेखी पत्र दाखवा. आमच्या काळात, नगरपालिकेच्या काळात प्रशांत मालकांनी जास्तीत जास्त ड्रेनेज लाईन टाकली, रस्त्याचा विकास केला. सगळ्यात जास्त आशिया खंडात वारकऱ्यांना येण्यासाठी सगळ्यात जास्त 2000 संडास आहेत. अजून काय करायला पाहिजे? तुम्ही तुमच्या वडिलांनी कधी काय काम केलं याचं फक्त लेखी प्रशांत मालक मागतात, ते त्यांनी द्यावं अशी आमची नम्र विनंती आहे. तुम्हाला काय मत, तुमचं काय मत आहे? आजपर्यंत गेल्या 20 वर्षाचं पंढरपूर आणि आजचं पंढरपूर जे आपण बघतोय, ही केवळ आणि केवळ प्रचारक यांनी केलेल्या विकासावरच ही सगळं घडलेलं आहे. इथून पुढे आमचे जे नेते सांगतात की इथून पुढे 25 वर्षाचे पंढरपूर कसं असेल याचा पूर्ण ब्ल्यूप्रिंटच आपल्या पुढे मालक मांडतात. आणि इथून पुढे विकास ही होतच राहणार आहे. विकासाची गती कुठलीही थांबणार नाहीये. फक्त विरोधकाला विकास दिसत नाही, बाकीच्या फक्त टीका टिप्पणी करणं एवढंच त्यांना दिसतंय. तर असं कुठंतरी टीका टिप्पणी केली जाते, असं कुठंतरी म्हटलं जाते विकास केला आहे, परंतु फक्त जिथं काय थोडं काय गोष्टी कमी आहेत त्या ठिकाणी लक्ष दिलं जाते, परंतु ज्या ठिकाणी विकास केलेला आहे त्या ठिकाणी ती बघितलं जात नाही असं यांचं मत आहे. पंढरपूरची नगरपालिकेच्या संदर्भामध्ये काय निवडणूक आहे ती येणाऱ्यामध्ये काळामध्ये करणारच आहे, परंतु असं काय म्हटलं ठिकाणी जात आहे की जे काय पंढरपूरचे काय मेन चौक आहे, रस्ते खड्ड्यामध्ये होते तेव्हा कुठेही त्या म्हणजे बघितलं नाही अशा पद्धतीनं कुठं टीका टिप्पणी केली, त्यावर तुमचं काय मत आहे? साहेब, यंदा पाऊस काळ भरपूर झालेला आहे, त्यामुळे नगरपालिका जोपर्यंत पाऊस काळ संपत नाही तोपर्यंत खड्डे बुजवत आहेत. तात्पुरतं ते मुरमाने तात्पुरते बुजवलेले आहेत. मान्य थोड्याफार प्रमाणात खड्डे वगैरे असतील, पण ह्या सगळ्या जी गोष्ट आहे ही सगळा निधी आणि त्या निधीचा वापर यांना 2.5 वर्ष सत्ता असताना केवळ टेंडरच्या पायी यांची मारामारी होऊन यांची सत्ता गेलेली आहे. त्यांनी याबद्दल बोलले. त्यांनी 2.5 वर्षात आणि त्यांच्या आमदारकीच्या काळात काय केलं त्याबद्दल त्यांनी अगोदर सांगावं, की एखादं ठोस काम सांगावं. त्यांचं कुठलंही काम नाही, त्यांचं कुठलंही विजन नाही. नॉट रिचेबल असलेले नेते आता ऍक्टिव्ह बोलतात. त्यांना गल्लीतली पंढरपुरातील गल्लीतील पाच फक्त गल्ल्या विचारा. मग त्यांनी जर नाव सांगितलं तर प्रचारक गटाचे उमेदवार मत सुद्धा मागायला येणार नाही. त्यांना गल्ल्याची सुद्धा नावं माहित नाही. तुम्ही त्यांना 40 गल्ल्याची नावं विचारा, तर त्यांनी सांगितलं तर त्यांचं आम्ही म्हणत आहे. कार्यकर्त्यांची निवडणूक काय म्हटलं जातं, परंतु कार्यकर्ते कुठे उभा राहिलेले दिसत नाही, त्यावर तुमचं काय मत आहे? कुठले कार्यकर्ते त्यांच्या गटात उभा राहिले ना? आमच्या गटात सगळे कार्यकर्ते आहेत. नगराध्यक्ष पदासाठी जे काय उमेदवार आहेत त्यांचे हा, ते आमदारकी पदाची पण त्यांना म्हटलं जातं, परंतु नगराध्यक्ष पदाची उभं राहतं, त्यावर तुमचं काय मत आहे? तेच सांगतोय मी. यांचं चेअरमन पदाला हीच, आमदारकीला हीच, परत जेडपीला हीच आणि नगरपालिकेला पण हीच. मग सगळं तुमच्याच घरात ठेवायचं. कार्यकर्त्यांनी काय सतरंजा उचलायचं का? कार्यकर्त्यांनी काय करायचं? सगळं तुम्हीच करणार असाल. तुम्हाला एक विजन पाहिजे. आपण कुठल्या ग्रामीण भागात जाणार आहे का शहरी भागात जाणार? शहरी भागाचे प्रश्न वेगळे, ग्रामीण भागाचे प्रश्न वेगळे. आणि तुम्ही कुणाच्या हाताला रोजगार दिलाय? रोजगार दिलाय का साहेब? सार्वजनिक जीवनात ठीक आहे, सार्वजनिक जीवन ही सार्वजनिक जीवनातली कामं आज न उद्या होत असते, त्याला निधीची आवश्यकता असते, पण तुम्ही आज कुणाच्या हाताला रोजगार दिलाय का? त्याबद्दल पण थोडं सांगावं. तर असं मत आहे की यांचं की तुम्ही तुमचं विजन नेमकं काय आहे? विजन फार महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही शहरा भागासाठी काम करणार आहात का खेड्यासाठी काम करणार आहात हे महत्वाची गोष्ट आहे. आणि कुठंतरी त्या गोष्टीला कुठंतरी फाटा दिला जातोय असं त्यांचं मत आहे. परंतु मला सांगा की असं म्हटलं जातं की आता काय विजन आपलं काय असणार आणि कशा पद्धतीने निवडणूक लागणार आहे? आपला जो भाजपचा जो झेंडा आहे नगराध्यक्ष पदाचा तो त्या नगरपालिका फडवणार आहे काय? 100% फडकणार. नगराध्यक्ष ही बीजेपीचाच होणार व प्रशांत मालकांच्या नियोजनातून सर्व नगरसेवक बीजेपीचे व आघाडीचे निवडून येणार. आमचे सर्वांचे मालकांकडे पुढील 5 वर्षांचा नियोजित आराखडा आहे. पंढरपूर कसे जगाच्या पातळीवर, जगाच्या नक्षावर काय म्हणतात त्याला, त्या ह्याच्याप्रमाणे दिसायला पाहिजे या हिशोबाने त्यांचे सर्व प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी पंढरपूरकरांची त्यांना साथ हवी आहे.
अशी सर्व पंढरपूरकरांना विनंती करतो. तर असं मत आहे की आव्हान कार्यकर्ता करतात आणि ही इथं आलेली जी काय म्हणजे भाजपचे कार्यकर्ते आहेत किंवा भाजपचे पदाधिकारी आहेत तर त्यांचं असं मत आहे की या पंढरपूरच्या विकासासाठी कुठंतरी अजून ह्याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे. त्यासाठी या कमळाला साथ द्या आणि जे काही नगर अध्यक्ष पदासाठी किंवा जे नगरसेवक आहेत त्यांना साथ द्या असं यांचं मत आहे. तर काय काय आता कसं काय भूमिका काय वाटतंय तुम्हाला आज या ठिकाणी पदयात्रा आहे? गेले 40 वर्ष झालं मोठ्या मालकांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रशांत मालक असतील, उमेश मालक असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आमची पार्टी काम करते. आम्ही काय केले हे सांगण्यापेक्षा लोकांना ते आता दिसतंय की जो विरोधक जे म्हणतात की विकास झाला नाही. आज पंढरपूरचा कडे येणारा प्रत्येक रस्ता हा हायवे नॅशनल हायवेशी जोडण्यात आलाय. अनेक विविध काम आहेत. प्रशांत मालकांनी वेळोवेळी ते आपल्या म्हणजे सभेतनं किंवा प्रचार सभेतनं सांगितलेलं आहे. मी काय ते वेगळं सांगत बसणार नाही. फक्त सर्व पंढरपूरकरांना मला एक कळकळीची विनंती करायची की आपल्या युवा पिढीसाठी आणि आपल्या येणाऱ्या पिढीसाठी जर पंढरपूर हे विकसनशील बनवायचं असेल तर फक्त कमळावरचं बटन दाबून आपण सर्व उमेदवारांना निवडून द्यायचं. असं काय मत आहे? नक्कीच समोरचा उमेदवार भावनिकतेवर जातोय आणि आमचे विजन असणारे नेते आहेत, प्रशांत मालक परिचारक नक्कीच विकासाला मत म्हणजे कमळाला मत हे नक्कीच या पंढरपुरातील जनता सुज्ञ आणि नक्कीच कमळ या चिन्हासमोरील बटन दाबतील हा आम्हाला ठाम विश्वास आहे. तर अशा पद्धतीनं कमळाला मत म्हणजे विकासाला मत असं मत आहे. तर काय आज या ठिकाणी भव्य इतर रॅली आहे, लोक इथे येतात, तर काय वाटतं आता कशी परिस्थिती राहील? काय परिस्थिती तर पॉझिटिव्ह आहे. काय परिस्थिती तर पॉझिटिव्ह आहे. आता पंढरपूरचा विकास 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 म्हणतात पण बराच विकास मालकाच्या माध्यमातून झालेला आहे आणि या ठिकाणी भाजपचे पण बरेच उमेदवार कमळावरती निवडणूक लढवत आहेत आणि सगळ्यात एक 3-4 वार्ड आहेत की ते सुद्धा कबसीवरती चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत आणि पंढरपूरचा विकास करण्याला म्हणजे एक प्रकारचे संधी मिळणार आहे अशा प्रकारे चालू आहे सध्या. तर इथं काय पंढरपूरमध्ये आता कसं म्हणजे आता ह्या रॅलीच्या माध्यमातून असं समजावं की कुठंतरी बदल होतोय किंवा परत एकदा इथं कमळ फुलेल, कारण की आमदार देखील या ठिकाणी भाजपच आहेत, केंद्रात सत्ता आहे, महाराष्ट्रात सत्ता आहे, तशा पद्धतीने इथं देखील नगराध्यक्ष उमेदवार बसले काय? असं केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता असल्यामुळे आपल्याला वार्डाचा विकास करण्याची संधी एकंदरीत मिळणार आहे आणि कमळाच्या वतीने कमळाचा पण विकास होणे आणि एकंदरीत समाजाचा पण पाठिंबा आहे. वेगवेगळ्या समाजातील नागरिकांचा पाठिंबा आहे. केंद्रात आणि राज्य सरकार असल्यामुळे एकंदरीत शहराचा विकास होण्याचा वाव मिळणार आहे. तर अशा पद्धतीनं कुठेही जातीभेद केला जात नाही. सगळी बहुजन समाजाची लोक या ठिकाणी आहेत आणि प्रशांत परिचारक असेल तर ते त्यांचं असं मत आहे की त्यांनी स्वतःसाठी कधी लढाई लढली नाही आजपर्यंत, दुसऱ्यासाठी मैदानामध्ये उतरला. तशाच पद्धतीनं या ठिकाणी इथं रॅली आता सुरुवात होते आहे. लोक तुम्ही बघू शकताय की या ठिकाणी महिला देखील भरपूर प्रमाणामध्ये आलेल्या आहे. थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी या रॅलीला पदयात्रेला सुरुवात होते. तुम्ही पाठीमागे ह्या साईडला पण बघू शकता की आता लोक येतात वगैरे आणि इथून सुरुवात होते.